ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ की जय। अवधूत चिंतन की श्री सद्गुरु स्वामी विष्णु तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं योगीन्द्रमुथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमुथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रौटकं वार्तिककारणं सन्ततमानसन्ति श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य सद्गुरु विष्णु तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थजी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये काल आपण सूत संहितेमधून आलेला श्लोक पाहिला। शक्तिपात मार्ग हा सगळ्या मार्गांना धरून चालणारा मार्ग आहे। प्रत्येक मार्गाचं यामध्ये चांगलं जे आहे प्रत्येक मार्गातलं ते इथं समावेश करून घेतलेला आहे, म्हणून हा समन्वयाचा मार्ग आहे। सगळ्यांनी थोडं थोडं प्रत्येक मार्गाने यामध्ये भाग घेतले असल्यामुळे याला महायोग असं म्हटलं गेलं। तथापि हा जो मार्ग आहे हा अन्य मार्गांपेक्षा अतिशय सोपा सहज आणि सिद्ध मार्ग आहे। अन्य मार्ग जे आहेत ते उत्तम आहे, चांगले आहे, परंतु त्यामध्ये प्रयत्न असावे लागतात आणि प्रयत्न मनुष्य आपल्या परीने करत असतो। प्रयत्न हे त्याच्या संसारामधून त्याला प्राप्त झालेला वेळ, त्याचं जे जीवन आहे, त्याचे जे बंधन आहे, ते सगळं सांभाळून त्याला प्रयत्न करता येतो।
परंतु शक्तिपात साधनेमध्ये हे काहीही नाही. आपल्याला ही साधना करायची नाही, करणं यात नाही, होणं आहे. बसा, करा. तेव्हा काल आपण पाहत होतो की जगात शेकडो साधनांचा, उपासनांचा, मार्गांचा पसारा पसरलेला आहे. नाना प्रकारचे मार्ग आहेत आणि त्या परीने ज्याला जो मार्ग लागतो तो करीत राहतो. बिचारा ज्या प्रत्यक्ष अनुभूती मिळणारी साधना शक्तिपात हीच एक आहे. अशी साधना आहे की तत्काल अनुभव देणारा. बाकीचे जे साधना प्रकार आहेत त्यामध्ये अनेक वर्ष आपल्याला ती साधना करता 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 शेवटी अनुभव येत असेल. परंतु ही साधना अशी काहीतरी प्रभावी आहे की ज्यामध्ये दीक्षेनंतर तत्काल अनुभव येतो. शक्तिपाताची ज्ञानानुभव देणारी दीक्षा जिथं मिळत असेल तेथेच ज्ञान प्राप्तीची तळमळ असणाऱ्या जिज्ञासू साधकाने जाऊन सद्गुरु शरणागती केली पाहिजे. म्हणजे हा जो मार्ग आहे हा मार्ग सगळ्या ठिकाणी उपलब्ध नाही म्हणून दुर्लभ झालेला आहे. कारण या मार्गाचे गुरु फार थोडे विरळ आहेत. आपलं भाग्य चांगलं आंबळ येतं की त्या दृष्टीनं शिवतीर्थ महाराज या आंबळेला दरवर्षी येत असत आणि दरवर्षी ते या ठिकाणी 7-7 दिवसाचे सप्ताहामध्ये प्रवचन, साधना, दीक्षा हे कार्यक्रम चालायचे. त्यामुळे आपल्या या गावामध्ये जास्त साधकांची संख्या आहे. अन्य जी आपल्या जिल्ह्यामधली गावं आहेत तालुक्याची त्या ठिकाणी आता कुठेतरी काहीतरी नवीन त्यांचा प्रसाराने परंतु काही असे तालुके की ज्या तालुक्यांमध्ये या मार्गाची माहितीच नाही पसरली. तेव्हा आपल्या घरातल्या तरी सगळ्या लहान मुलांपासून सगळ्यांना ही दीक्षा जर प्राप्त झाली तर त्या विचाराचं कल्याण होत. विशेषतः मुलींना ही दीक्षा का देत नाहीत आपण? कोणी घरातले लोक देऊ देत नाही. म्हणतात की बा ही मुली न खाणारी पिणारी नाशिकी झाली आणि पुढे कुठं अशी खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांच्या घरात गेली तर मग तिला तिचा त्रास होईल ना. आणि खाणं पिणं ही गोष्ट फार गौण आहे. पण तिच्या जीवनाचं कल्याण होऊ द्या ना. तिला ही शक्ती प्राप्त झाली तर ती साधना करेल आणि फार शक्ती अशी प्रभावी आहे, इतकी शक्तिमान होती की त्या मुलीला बरोबर असंच घर पाहून देते की त्या ठिकाणी खाणारे पिणारे नाही. खापर्यंत बऱ्याचशा आपल्या दीक्षित कन्या ज्या आहेत त्या अशाच घरांमध्ये गेलेल्या आहेत. तात्पर्य आहे की शक्ती सांभाळते का या बाबतीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला या शक्तिपात मार्गाचा उपदेश करते. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला उपदेशाचा अतिशय सुंदर असा अर्थ धनुबांनी सांगितलेला आहे. पण धनुबा या मार्गाचे आता हे सिद्धच होत. नाथाकडून निवृत्तीनाथांना ही दीक्षा मिळाली आणि निवृत्तीनाथाकडून धनुबांना मिळाली. तेव्हा हा शक्तिपात मार्ग धनुबांच्या ठिकाणी होता.
बघा ते काय म्हणतात गीतेचा तो श्लोक महत्वाचा आहे. चौथ्या अध्यायातला 34वा श्लोक येतो. भगवान अर्जुनाला सांगतायत तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. या श्लोकाचा अर्थ असा आहे का सुका आहे श्लोक. तद्विधी म्हणजे तू ते जाण हे अर्जुना भगवान सांगतायत अर्जुनाला. तद्विधी म्हणजे तू ते जाण समजून घे. कसं समजून घे? प्रणिपातेन प्रणिपात करणं म्हणजे नमस्कार लोकांगण झालं गुरुला शरणागत होतो प्रणिपातेन आणि मग प्रश्न विचार परिप्रश्नेन सेवया. आणि मग ज्या मनात जो प्रश्न असेल या साधने संबंधीचा जो नमस्कार करून झाल्यानंतर विचार. मग काही उपदेक्षन्ति ते ज्ञान मग ते तुला ते ज्ञान उपदेशाने सांगतील उद्देश करून तुला ते पटवून देतील. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. असे जे ज्ञानी असतात ते तत्वदर्शी असतात म्हणजे त्या ब्रह्माचं त्या आत्मतत्वाचं दर्शन करून देतात रे अर्जुना. त्यांना शरण जा आणि त्यांना विचार. अशा प्रकारे हा चौथ्या अध्यायातला हा जो श्लोक आहे यावर नरोबा किती सुंदर भाष्य करतात बघा. ज्ञानेश्वर मला सांगतात ते ज्ञान गा पै बरवे ते ज्ञान गा पै बरवे जरी मनी आठी जाणावे. अरे ते जे ज्ञान आहे ज्याला ज्ञान ध्यान म्हणतात ते ज्ञान इतकं उत्तम आहे चांगलं आहे बरवे. जरी मनी आठी जाणावे. जर तुझ्या मनामध्ये ते जाणून घेण्याची इच्छा असेल तळमळ असेल तर काय करतो तरी संता ते भजावे सर्वश्रेशी. तर तू अशा संतांना म्हणजे सद्गुरूंना भेट. त्यांची भजावे म्हणजे त्यांचं भजन कर त्यांचं पूजनार्चन कर त्यांची सेवा कर. सर्वश्रेशी तसंच सर्वस्व त्यांना अर्पण करून सेवा कर. हा जो भाव आहे गुरुच्या बाबतीचा साधकाचा शिष्याचा तो अति महत्वाचा आहे. शिष्याने हे समर्पण केलं तर तो शिष्य तत्काळ गुरुला प्रसन्न करतो. गुरुदेवा माझं जे काय आहे ना ते तुमचंच आहे म्हणायला काय तुम्हाला गुरु तर काही घेऊन घेत नाही परंतु हा भाव तर ठेवा हे गुरुदेवा माझं जे काय माझं तर नाहीच आहे काही पण हे सगळं तुमचंच आहे. असा सर्वस्व अर्पणाचा समर्पणाचा भाव ठेवून गुरुला शरण घ्या. मग काय होईल? हे कसे आहेत जे ज्ञानाचा कुरुठा हे ज्ञानाचा कुरुठा म्हणजे ज्ञानाचा संग्रह आहे संचय आहे तो. हेत सेवा हा दार म्हणता. त्या सेवेच्या कुरुठ्याला म्हणजे तो जो संग्रह आहे ज्ञानाचा तो जर तुला प्राप्त करायचा असेल तर त्याचा दार वंठा म्हणजे त्याचं दार आहे सेवा. गुरुंच्या सद्गुरूंच्या सेवेनेच तुला त्यांचं ज्ञान प्राप्त होईल. आणि तुला आपल्या जीवनामधून हा भाव यायला वेळ लागतो. सद्गुरूंची सेवा म्हणजे काही खायला देणं काहीतरी असा आनंद हा नाही.
मनोभाव, प्रेम, अंतःकरणापासून त्यांच्या संबंधीचा जिव्हाळा, या गोष्टींना फार महत्व आहे. म्हणून जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारी वंटा, तो स्वाधीन करी सुवटा. तेव्हा तो ज्ञानाचा पुरवठा जो आहे, जो ज्ञानाचा संग्रह सद्गुरूंच्या पाशी आहे, जे ज्ञान गुरूंच्या जवळ आहे, तो तू स्वाधीन कर, म्हणजे तू प्राप्त कर. कसं प्राप्त कर? आणि त्या शिष्याला ज्ञानवानी सुबटा म्हटलेले. सुबटा म्हणजे शूर पुरुष. तुझं शौर्य कुठे दाखवायचं? सेवेमध्ये, समर्पणामध्ये, शरणागतीमध्ये तू शूर असला पाहिजे. किंवा स्वाधीन करी सुबटा म्हणजे ते प्राप्त करून तू त्यांच्या सेवेमध्ये जा. कशी सेवा करायची ते ज्ञानवानी सांगतात. गुरूंची सेवा करायची कशी करायची हे सांगतात. तरी तनु मन जीवे, तन म्हणजे शरीर, मन आणि जीव भावांचा जो देहभाव, तो तनु मन जीवे चरणाशी लागावे. गुरूंच्या चरणाजवळ कसं जावं, किती नम्र व्हावं, कसं राहावं ते सांगतात धनुबा. हे शरीर, मन आणि जीव भाव गुरूंच्या चरणी अर्पण करा. मस्त ठेवून नमस्कार करा. चरणाशी लागावे, तनु जीवे चरणाशी लागावे. आणि काय करा? आणि अगर्वता करावे दास्य सगळं. आणि गुरूंचं दास्य म्हणजे दासवा, सेवा करणारा दास. कसं दास्य करा? अगर्वता, गर्व नाही करायचा, अभिमान नाही करायचा. अहंकार, अभिमान, ताठा, गर्व वगैरे सगळं सोडून नम्रपणाने गुरूंची सेवा कर. मग पुढे सद्गुरु तुला काय देतील तेही सांगतात ज्ञानोबा. अशी जर तू गुरूंची सेवा करायला लागला, तन मन धन चरणी अर्पण करून, उभं नम्र होऊन दास गुरु त्यांचा राहिलास, तर गुरु तुला काय देतील? हे काही जगातले फायदे नाहीये, जगातले लाभ नाहीये. ते ज्ञानोबाजी सांगून राहिले ते काय सांगता पहा. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहांधकार जाईल. ते म्हणजे ते सद्गुरु जेव्हा तुझ्याकडे पाहतील ज्ञानाच्या प्रकाशाने. कारण सद्गुरु मध्ये ती आत्मशक्ती आहे ना, व्याघ्र शक्ती. त्या आत्मशक्तीने तुझ्याकडे पाहतील, प्रकाशाने पाहतील, ज्ञानाच्या प्रकाशाने तुझ्याकडे पाहतील. हा दृष्टिक्षेप आहे, दृष्टिपात आहे. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहांधकार जाईल. मग तुझा मोहाचा अंधकार नष्ट होईल. मोह म्हणजे नुसता मोह नाही, तर हे सगळे जेवढे विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, निंदा, हे सगळे विकार तुझे नष्ट होऊन जातील. मोहांधकार जाईल. हा अंधकार आहे, अज्ञान आहे. जेव्हा गुरु तुझ्याकडे त्या प्रकाश, ज्ञान प्रकाशाच्या दृष्टीने पाहतील, त्यावेळी हे शिष्या, हे साधका, तुझा मोहरूपी अंधकार नष्ट होऊन जाईल. तुझे विकार सगळे नष्ट होतील. जेव्हा नष्ट होतील, म्हणतात जे श्री गुरु कृपा होईल पार्थागा. स्पष्ट सांगितलं, जयी श्री गुरु कृपा होईल पार्थागा.
हे पार्थ आहे अर्जुना, मग तुझ्यावर हे सद्गुरु कृपा कर. कृपा शब्दाचा अर्थ कृ आणि पा गुणा, जसा दीक्षा शब्दाचा अर्थ आहे करून प्राप्त करणे. काय करायचं आधी हे सगळं दिले ज्ञानवानी, त्या गुरुची कशी सेवा करायची, कसं जायचं, कसं नम्र व्हायचं हे करणं आहे. आणि काय प्राप्त होणार तर त्यांच्याकडून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल. कृपा या दोन शब्दांच्या दोन अक्षरांचाही अर्थ असाच आहे. कृ म्हणजे करणे, म्हणजे काय करणे, गुरुची सेवा, गुरुच्या ठिकाणी समर्पण, गुरुच्या ठिकाणी अर्पण करणं हे करणं आहे. आणि त्यामुळे गुरु प्रसन्न होऊन तुला काय देतील, काय पा म्हणजे प्राप्त करणं, काय प्राप्त होईल तुला ज्ञान. त्यांच्या ठिकाणी जो ज्ञानाचा कुंभ आहे, ज्ञान भरलेले त्यांच्या ठिकाणी ते तुला प्राप्त होईल. जे कृपा श्री गुरु कृपा होईल पार्थाला. आता ज्ञानोबा सांगताय तुला जेव्हा ते सद्गुरु कृपा करून ते ज्ञान देतील त्यावेळेला तू कसा का असेल त्या साधकाचं वर्णन करतायत ज्ञानोबा. ज्या साधकावर गुरु कृपा करून ज्ञानाचा वर्षाव करताय तो साधक आहे कसा, शिष्य कसा आहे तो. ते म्हणतात जरी कल्मशाचा आगर, कशाचा आगर, कल्मश, कल्मश म्हणजे वाईट गोष्टी, किल्मिष, कल्मश, किल्मिष, वाईट विचार, वाईट आचरण, वाईट भावना, वाईट 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 सगळं. कल्मशाचा आगर असला, आगर म्हणजे समृद्धी. वाईट गोष्टींचा कितीही जरी तुझ्या ठिकाणी संचय असला, संग्रह असला, कितीच वाईट राहील ना तू. जरी कल्मशाचा आगर, तू भ्रांतीचा सागर, तू भ्रांतीचा समुद्र जरी असला, सागर आहे. भ्रांती म्हणजे भ्रम, अज्ञान. त्या भ्रांतीचा तू सागर जरी असलास, तू भ्रांतीचा सागर. किंवा त्याला म्हणतात व्यामोहाचा डोंगर. व्यामोह म्हणजे मोहित होणं, आकर्षित होणं. ह्या ज्या आकर्षित करणाऱ्या जगातल्या गोष्टी त्याचा डोंगर जरी तू असलास, व्यामोहाचा डोंगर असलास, सोबत असला, जरी कल्मशाचा आगर, तू भ्रांतीचा सागर, व्यामोहाचा डोंगर होऊन येसशी. वर्णन केले त्या शिष्याचं. अरे इतक्या वाईट गोष्टी तुझ्यामध्ये भरलेल्या असतील, तुझ्यामध्ये भ्रांती, भ्रम, संशय, प्रमाद भरलेले, सगळे अज्ञान भरलेले, मोह माया भरलेली आहे. व्यामोहाचा म्हणजे तुला मोहित करणाऱ्या असंख्य गोष्टींचा तू डोंगर असलास, तू किती जरी वाईट असला रे शिष्या, हे साधका, तू कितीही जरी वाईट असला तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, ज्ञानशक्तीचे निपाडे. सद्गुरू काय करतील, त्यांच्या जवळ असलेलं जे आत्मज्ञान आहे, जे कुंडली शक्ती आहे, त्या शक्तीनं किंवा त्या आत्मज्ञानानं हे अंगेची गा थोकडे. अरे हे तर त्यांना अगदी थोडस झालंय. तो डोंगर असला मोठा व्यामोहाचा, सागर असला मोठा भ्रांतीचा, नाही का, आगर असला मोठा कल्मशांचा. अरे हे तर त्या गुरुंच्या ज्ञानाकडे अगदी थोडस असेल. हे जे आत्मज्ञान आहे ते इतकं या गोष्टींना मारक आहे
तेव्हा ह्या एवढ्या मोठ्या अशा भयानक वाईट गोष्टींना ते क्षणात नष्ट करून टाकेल ते ज्ञान. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, ही जी ज्ञानशक्ती आहे, कुंडलिनी शक्ती, जागृत शक्ती, काही नाही, ही आत्मज्ञान देणारी शक्ती जी आहे गुरुच्या ठिकाणी, तिच्या योगाने हे अवघेची गात पुढे. अरे हे सगळं तुझ्यामध्ये जे भरलेले आहे ना, हे गुरुच्या दृष्टीनं त्यांच्या त्या ज्ञानाच्या प्रकाशापुढे अगदी तोकडे आहे. आपल्याला मोठं वाटतं ते मोठं, परंतु ज्ञानापुढे, ज्ञानाच्या त्या प्रकाशापुढे हे काहीच नाही. हे अवघेची गात होकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. अरे इतकं सामर्थ्य असे त्या ज्ञानामध्ये आहे रे. ही कुंडलिनी शक्ती जगत जननी आहे, जगाची माता पिता आहे ती, जगाचा संहारही करणारी आहे ती. तिच्याकडे तुझ्या अंतःकरणामध्ये भरलेलं हे व्यक्तिविषयी काय काय ते काय टिकणार आहे तिच्यापुढे. असे ज्ञान सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये. तेव्हा ज्ञानाचं सामर्थ्य काय असू शकतं, आणि सद्गुरूच्या ठिकाणी असलेलं हे जे ज्ञान आहे, ही जी कुंडलिनी शक्ती जागृत करण्याची प्रकाशमान शक्ती आहे, ती इतकी प्रभावी आहे, इतकी समर्थ आहे, इतकी बलशाली आहे की तिच्यापुढे डोंगर काय, सागर काय, आगर काय टिकणार नाही. ज्ञानोबांचा हा जो स्पष्टीकरणाचा भाग किती महत्वाचा आहे. साधकाच्या दृष्टीनं ते म्हणतात, तू कसा का असेल ना तू, पण एकदा तू गुरुंच्या जवळ ते ज्ञान घे, आणि ते कसं घे ते आधी सांगितलं. बघा आता या श्लोकावरची आपण थोडक्यात घोषणा लागली. हे उत्तम ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे वाटत असेल, हे साधका शिष्या, ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर साधकाने ज्यांना ते आत्मज्ञान देण्याची शक्ती परंपरेने प्राप्त झालेली आहे, ही जी दीक्षेमध्ये दिली जाणारी शक्ती आहे संक्रमित होणारी, ही गुरुची मूळची नाहीये, ही परंपरेने त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यांच्या गुरूंनी पूर्वापार चालत आलेली ती शक्ती आहे. म्हणून ती त्यांची शक्ती ते कधीच म्हणत नाही. गुरु असं कधी म्हणत नाही की मी माझी शक्ती तुला देतो. ही जी शक्ती आहे ही पूर्वापार परंपरेने चालत आलेली गुरुबलाची शक्ती आहे. म्हणून जेव्हा दीक्षा होते, शक्यता दीक्षा होते, त्यावेळेला गुरुंचा हाच भाव असतो की मी तुला जी दीक्षा देतोय आणि जी शक्ती तुझ्यामध्ये संक्रमित करतोय, जागृत शक्ती, ती माझी नाहीये, ती तर माझ्या सद्गुरूंची, माझ्या परमगुरूंची, माझ्या गुरुदेवांची, आदि गुरुदेवांची आहे. परंपरेने संप्रदायाने ती चालत आलेली शक्ती मी तुला देतो, अशा प्रकारचा भाव गुरुचा असतो. म्हणून दानोबांचे सांगतात, तेव्हा ते आत्मज्ञान देण्याची शक्ती परंपरेने प्राप्त झाली आहे, अशा श्री सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची तन मन जीव भावाने सेवा करावयास हवी. अशा सेवेने ते प्रसन्न होऊन तुझ्याकडे ज्ञान दृष्टीने पाहताच तुझा मोहांधकार नष्ट होईल व कसलेही संकल्प विकल्प मनात उद्भवत. साधकाच्या मनामध्ये संकल्प आणि विकल्प येतात, संशय येतात, शंका येतात, तेव्हा या सगळ्या गोष्टी ती शक्ती दूर करते. जरी साधक पापांचा आग्रह किंवा भ्रांतीचा समुद्राचा मोहाचा डोंगर असला
तरी गुरुकृपेने प्राप्त होणाऱ्या ज्ञान प्रकाशापुढे ते सर्व नामशेष होऊन जात, नष्ट होऊन जातात. तेव्हा हे ज्ञानवाचं सगळं जे सांगणं आहे, हा जो उद्देश आहे ज्ञानवाचा, फार मोलाचा उद्देश आहे. हा ऐकला पाहिजे. यावरून हे सिद्ध होतं की दीक्षा किंवा ज्ञान ही नुसती सांगण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाही. ज्ञान किंवा दीक्षा ही सांगण्याची आणि ऐकण्याची गोष्ट नाहीये. बोलण्याने, सांगण्याने, प्रवचनाने साधक कधीही आत्मस्वरूप प्राप्त करू शकत नाही. तुम्ही 1000 प्रवचन ऐका, व्याख्यान ऐका, पुस्तक वाचा, ग्रंथ वाचा, पारायण करा, आत्मज्ञान होणार नाही. आत्मज्ञान होण्यासाठी गुरुशक्तीच लागते. ती अंतरशक्ती जेव्हा तुझ्यामध्ये प्रविष्ट होते तेव्हा आपण पाहणारच ही शक्ती कशी जाते आणि कसा आपल्याला तो लाभ देते. तेव्हा लोक जगामध्ये ज्ञान 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 कुठल्याही गोष्टीला ज्ञान समजतात आणि कोणालाही ज्ञानी म्हणतात. ज्ञान आणि ज्ञानी ही जी गोष्ट आहे ही फार विरळ आहे जगामध्ये. लौकिक गोष्टींना ज्ञान म्हणतात आणि लौकिक गोष्टीचं जे त्यांना तो माहितीचा संग्रह असतो त्याला ते ज्ञानी म्हणतात. तेव्हा ज्ञान आणि ज्ञानी ही जी गोष्ट आहे ही प्रवचनाने, बोलण्याने, शब्दाने प्राप्त होणारी नाही. आत्मज्ञान कधीही बोलण्याने, शब्दाने प्राप्त होत नाही. हे आपण आपल्याला अपरोक्षानुभूतीमध्ये आद्य शंकराचार्य भगवंतांनी सांगितलेले आहे. ही जी अपरोक्षानुभूती आहे ती आपल्या मध्येच आहे, आपल्याकडूनच आपल्यालाच ती प्राप्त होते. तेव्हा यावरून हे सिद्ध होते की दीक्षा किंवा ज्ञान ही नुसती सांगण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाही. बोलण्याने, सांगण्याने, प्रवचनाने साधक कधीही आत्मस्वरूप होणार नाही. ज्ञान हे सद्गुरूकडून कसे येते पुन्हा ज्ञानगुरू सांगतात, ज्ञानेश्वर महाराज पुन्हा सांगतात. त्या काही सद्गुरूकडून येणारं जे ज्ञान आहे ते कसं येतं. किती महत्वाचे विचार ज्ञानोबांनी सांगून गेले. लोक ज्ञानेश्वरी तर वाचतात, पारायण करतात ज्ञानेश्वरीची, पण आत्मज्ञानी कुठे होतात, अनुभव संपन्न कुठे होतात. कित्येक वर्ष लोक पारायण करतात, आयुष्य घालवतात, परंतु आत्म्याचा अनुभव कधी ज्ञानोबा म्हणतात. बा आता हे ज्ञान कसं येतं. हृदय एक जाहले, अर्जुनाला भगवंतांनी मिठी मारली. जेव्हा हा उपदेश त्यांनी ऐकला भगवंताचा तेव्हा तो इतका आनंदी झाला. अर्जुन कोणाला भगवंतात काय उत्तम सांगता तुम्ही. भगवंताला फार आनंद झाला. अरे वा, या अर्जुनाला या ज्ञानाची महती पटली बरं का, म्हणून त्याला ते कवळतात म्हणजे मिठी मारतात. आणि ही जी मिठी आहे ही मिठी म्हणजे सारी नाही. आता भगवंताच्या शरीराला स्पर्श येतो, अर्जुनाच्या शरीराचा. हे स्पर्श दीक्षेचं उदाहरण यात आहे. हृदय एक झाले अशी मिठी मारली ना अर्जुनाला, जशी आपण आपल्या सोयऱ्यांना मिठी मारतो ना, नाही का. लग्नामध्ये वगैरे सोयरे येतात, त्यांना कशा मिठ्या मारतात हे सोयरे, तशी मिठी मारली अर्जुनाला.
मग त्या अर्जुनाचं हृदय आणि भगवंताचं हृदय जवळजवळ अर्जुना टेकलं ना तिथं ते हृदय 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 एक जाहले ये हृदयीचे ते हृदयी घातले. भगवंताच्या हृदयामध्ये जे होत ते त्यांनी त्याच्या हृदयात ओतलं टाकलं. आता ज्ञान अशी टाकण्याची गोष्ट आहे. जर शक्तिपाताचा हा मार्ग माहित नसेल तर लोक त्याचा अर्थ असंच करतात की भगवंतांनी आपल्या हृदयातलं ज्ञान काढलं आणि त्याच्या हृदयात टाकलं. तस काय टाकलं? शक्तिपात माहिती नाही ना. ही जी शक्ती संक्रमित होते ते त्यांना माहिती नाही, म्हणून ते एखादी वस्तू जशी दुसऱ्याला द्यावी तशी भगवंतांनी ज्ञान दिलं त्या अर्जुनाला असं म्हणतात. बघा, हृदया हृदय एक जाहले ये हृदयीचे ते हृदयी घातले. आपल्या हृदयामध्ये असलेलं जे ज्ञान आहे म्हणजे आत्मज्ञान आहे ते त्या अर्जुनाच्या हृदयात घातलं म्हणजे प्रसारित केलेले शक्तिपाताच्या द्वारे स्पर्श दीक्षाई. त्या स्पर्श दीक्षेने भगवंताच्या शरीरातलं ज्ञान त्याच्या शरीरात संक्रमित झालं. ती शक्ती त्याच्यामध्ये गेली अर्जुनामध्ये. आणि मग काय झालं त्या अर्जुनाला? द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. द्वैत मोडलं नाही पण आपल्यासारखं केलं अर्जुनाला भगवंताने. म्हणजे काय? अर्जुनाला काही कृष्ण बनवलं नाही भगवंताने. अर्जुन अर्जुनच राहिला आणि भगवान भगवानच राहिले. म्हणजे हे जे द्वैत आहे दोघांमध्ये, द्वैत म्हणजे दोन, हे दोन व्यक्ती दोन माणसं तसेच राहिले परंतु आपणासारखे केले अर्जुना. काय केलं भगवंताने? आपल्यासारखं केलं. त्याला कृष्ण बनवताना द्वैत मोडताना त्याला भगवंतांनी आपल्यासारखं केलं. म्हणजे काय? आत्मज्ञानी केलं, ब्रह्मज्ञानी केलं. आता या ठिकाणी पुन्हा शक्तिपाताचाच मला आधार घ्यावा लागेल. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं या असल्या प्रकारचं हे जे ज्ञान आहे त्याचं स्पष्टीकरण नाही देता येत. तेव्हा हृदया हृदय एक जाहले ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडता केले आपण ऐसे पाहता. तेव्हा त्या अर्जुनाला द्वैत दोनपणा तसाच ठेवून आपल्यासारखं केलं. त्या अर्जुनाला म्हणजे आत्मज्ञानी बनवलं. अशाप्रमाणे ज्ञानोबा काय आहेत? एखादं तत्व सांगून झाल्यानंतर लगेच ते उदाहरणाने स्पष्टीकरण देतात. ज्ञानोबा म्हणतात कसं घातलं आहे, कसं केलंय. ते म्हणतात एर कलशीचे एरी रिचविजे जया करी. ते म्हणतात एर कलशी, एक कळशी मध्ये पाणी आहे, मोठी कळशी भांड त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि दुसरी कळशी जिथं रिकामी आहे. मग आपण काय करतो? त्या दुसऱ्या कळशीमध्ये या कळशीचं पाणी तिच्यात ओततो ना. जसं एका भांड्यातलं पाणी दुसऱ्या भांड्यात ओतावं त्याप्रमाणे भगवंतांनी याच्या अंतःकरणामध्ये याच्या शरीरामध्ये जे ज्ञान आत्मज्ञान आहे त्याच्यामध्ये आत्मा, परंतु त्याचं ज्ञान त्याला माहिती नव्हतं. म्हणून भगवंतांनी आपली जागृत शक्ती त्याच्यामध्ये पाठवली आणि त्याची ही शक्ती जागृत करून त्याला आपल्यासारखं केलं, आत्मज्ञानी केलं. एर कलशीचे रिचविजे जया करी आपण पेतया श्रीहरी दिधरे तैसे. ज्याप्रमाणे एका कलशीतलं पाणी आपण दुसऱ्या कलशीत टाकतो त्याप्रमाणे श्रीहरीने भगवान श्रीकृष्णांनी
अर्जुनाला आपल्यासारखं बनवून टाकलं. आपल्यातलं जे आत्मज्ञान होतं ते त्याच्यामध्ये प्रसारित केलं. हा सुंदर उद्देश गीतेतला. परंतु या शक्तिपाताच्या आधाराने हा उद्देश आपल्याला समजतो. ज्यांना शक्तिपात मार्ग माहितीच नाही, शक्तिपाताची प्रक्रिया माहिती नाही, ते काय करतात, ते कसलाही अर्थ लावतात, त्यांच्या मनाप्रमाणे ते अर्थ सांगत बसतात. तेव्हा या गोष्टीचा आता गोष्वारा भगवंतांनी अर्जुनाला मिठी मारली. या आलिंगन प्रक्रियेने स्पर्श दीक्षा झाली. शक्तिपातामधली स्पर्श दीक्षा या आलिंगन प्रक्रियेने झाली. भगवंतांनी आपल्या हृदयातील आत्मज्ञान अर्जुनाच्या हृदयात घातले व त्याला द्वैत न मोडता आपल्यासारखे आत्मज्ञानी बनवले. ज्याप्रमाणे एका कळशीतील पाणी दुसऱ्या कळशीत ओतावे, जणू तशी ही ज्ञान दानाची प्रक्रिया घडली. हा शक्तिपाताचाच प्रकार आहे. हा स्पर्श दीक्षेचा प्रकार आहे. म्हणून शक्तिपात मार्ग ज्याला माहिती आहे, शक्तिपाताच्या प्रक्रिया ज्याला माहिती आहे, त्यालाच हे ज्ञानवांचं किंवा भगवंताचं हे जे उदाहरण आहे ते कळतं. एरवी मग माणसं त्यांच्या मताप्रमाणे काही पण सांगू शकतात. शक्तिपात अनुग्रहाने होणारी कुंडली जागृती, त्यामुळे होणारी दिव्य अवस्था, दिव्यानंद ज्यांना प्राप्त होतो, ते ब्रह्मसुखाचे धनी होतात. त्यांचे सर्व जीवन ही सद्गुरु कृपेची दिव्यामृत धारा होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, ये अभ्यासी जे दृढ होती. साधकांना आता ते पुढे सांगतात, अरे तुला आता गुरुंनी ही जी दीक्षा दिली, तुला हे ज्ञान दिलं, हे ज्ञान तुला टिकवता आलं पाहिजे. आणि त्यासाठी तुला काय करायला पाहिजे? साधना करायला पाहिजे. ज्ञानेश्वर मला समजायला पाहिजे, ये अभ्यासी जे दृढ होती. हा जो अभ्यास आहे साधनेचा, म्हणजे साधना सतत करण्याने जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते. हे भरवसेनी ब्रह्मत्वा येते म्हणजे काय? ते निश्चित भरवसेने म्हणजे निश्चितपणे ब्रह्मस्थितीला प्राप्त होती. पण त्यांनी हा अभ्यास म्हणजे साधना केली पाहिजे रे. जसे दीक्षा घेऊन काय उपयोग? पुष्कळ आपल्या गावामध्ये पुष्कळ साधक दीक्षित घेऊन, पण ते जर साधना करत नसतील तर काय उपयोग? म्हणून जानूला सुद्धा सांगतात, ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेने ब्रह्मत्व आहे. आपल्याला भरोसा देऊन सांगतात, खात्री देत आहे तुम्हाला, तुम्ही सुद्धा ब्रह्मज्ञानी व्हाल, आत्मज्ञानी व्हाल, परंतु या साधनेमध्ये दृढ राहा, पक्के राहा, साधना करा. तर शक्य नाही अशी या मार्गाची महती आहे. अर्थात हा मोक्ष मार्ग जरी निश्चित असला तरी शक्तिपात अनुग्रह हे एक महत्वाचे पारमार्थिक विज्ञान आहे. दीक्षा देणे, शक्तिपात अनुग्रह करणे हे अधिकारी सद्गुरूंचे कार्य आहे. या संदर्भातील तारतम्य महत्वाचे आहे. जर ते विसरले गेले तर गुरुपदाची हानी आणि शिष्याची वंचना होते. गुरुलाही सांभाळावं लागतं आपलं, आणि शिष्याची हानी होऊ नये हे पाहावं लागतं. परमपूज्य श्री सद्गुरु
स्वामी शिवतीर्थ महाराजांनी या संदर्भात केलेले सुस्पष्ट मार्गदर्शन बहुमोलाचे आहे. या बाबतीमध्ये शिवतीर्थ महाराजांनी फार सुंदर पोचन केले, फार नक्की दिली. हे म्हणतात, शिवतीर्थ महाराज म्हणतात, दीक्षा भी एक विज्ञान है, इसके भी कुछ नियम है, सिद्धांत है. ही जी दीक्षा आपण देतो, ही दीक्षा कुठल्या कुठल्या कशी देता येत नाही. तिचे काही नियम आहे, तिचे काही सिद्धांत आहे, तिचं एक विज्ञान आहे, शास्त्र आहे. त्या पद्धतीने ही दीक्षा दिली गेली पाहिजे. आजकाल लोक कुठल्या कशी दीक्षा देत सुटलेले. आमचे एक गुरु तर म्हणे त्या याच्यावर दीक्षा देतात का? कुठलं निघालं ते मला तर नाव नाही आठवलं. कॉम्प्युटर नाही रे त्याच्यावर दीक्षा. इथून त्या लांबच्या देशातल्या माणसाला दीक्षा द्यायची आपल्याला. इंटरनेट, आता इंटरनेटवर दीक्षा द्यायची. आता इंटरनेटवर दीक्षा देणं म्हणजे काय शास्त्र? त्या दीक्षेचं काही शास्त्र आहे का तिचं? तो इंटरनेटवर तिथं बसलेला कोणी ऐकेल आणि काय करणार? असं काहीतरी सुरू झालेलं. तेव्हा शिवतीर्थ महाराज सांगतात की दीक्षा भी एक विज्ञान है, इसके भी कुछ नियम है, इसके भी कुछ सिद्धांत है. हे नियम आणि सिद्धांत यांचं पावित्र्य सांभाळलं गेलं पाहिजे. पवित्र अशी स्थिती आहे काय जगाचा बागा घातला जसे आपण काही गोष्टी करतो तसं काही. तेव्हा त्याचे नियम आणि सिद्धांत यांचं पावित्र्य सांभाळलं गेलं पाहिजे. ते जर सांभाळलं गेलं नाही तर परिणामी गुरु आणि शिष्य त्यांची हानी होते. गुरुपदाची हौस असणाऱ्या उतावळ्या शिष्याची कामउघडणी करताना स्वामी महाराज बोलतात. शिवतीर्थ महाराजांना या गोष्टीचा अतिशय राग येतो. अरे काल परवा आता तू दीक्षा घेतली कोणाकडून म्हणजे तू गुरु व्हायला लागला, मी दीक्षा घेतो. गुरुपदाची हौस असते ना, उतावळा झालाय तो गुरु होण्यासाठी. आणि तो मी सुद्धा गुरु झालोय, मी सुद्धा दीक्षा घेऊ शकतो आणि मी ते दीक्षा द्यायला लागून जातो. असं फार झालं या मार्गाबद्दल. बरोबर महाराजांचा उपदेश थोडासा सांगून नंतर आपण आजचं बंद करूया. गुरु महाराज सांगतात, कई शिष्य ऐसे भी देखे जाते हैं जो अपनी साधना से हटकर गुरु बनने में रुचि लेते हैं. काय करतात ते? आपली साधना सोडून देतात. आपली स्वतःची साधना तर करत नाही, परंतु गुरु बनण्याचे हौस धरतात. जब कि न तो उनको गुरु कार्य करने के योग्य स्थिती प्राप्त होती है. गुरु कार्य करण्यासाठी योग्य अशी स्थिती त्या साधकाची, त्या माणसाची व्हायला पाहिजे. और नहीं उन्हें दीक्षा विज्ञान की कुछ जानकारी होती है. दीक्षा हे विज्ञान आता सांगितलं ना, या दीक्षा विज्ञानाची त्याला काही माहिती नसते, तरी तो गुरु होऊन आता दीक्षा द्यायला लागतो. उनके गुरु बनने के प्रयत्न को केवल प्रतिष्ठा वासना ही कहा जाएगा. काय याच्यामध्ये दुसरं? याला काही ज्ञान नाही, दीक्षेची माहिती नाही, गुरुने त्याला अधिकार दिला नाही, परंपरा प्राप्त दीक्षेची माहिती नाही, आणि असा जर तो गुरु झाला
तर ती त्याची प्रतिष्ठा आणि वासनाच आहे. प्रतिष्ठा प्राप्त करण्याची वासना, गुरु बनण्याची वासनाच झाली ना. अशा तऱ्हेनं सद्गुरु महाराजांनी खूप उपदेश केलेला आहे. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. हरिओम तत्सत.